जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि ब्लॉग स्टार्ट केला मी कारण की फाल्गुनी आणि ज्ञाना खाली गेलेले आहेत। मी जस्ट रेडी झालो आणि आज आहे संकष्टी चतुर्थी आणि मजा येणार आहे। सो तुम्ही आता एवढ्या दिवसपासून ब्लॉग बघतायत काय 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 पण तुम्हाला माहिती आहे आपली जशी थायलंड ट्रिप झाली, थायलंड ट्रिपवरून रिटर्न येण्याच्या आधी खूप साऱ्या लोकांनी थायलंड ट्रिपची एन्क्वायरीसुद्धा केली नवीन की कधी आहे। सो नेक्स्ट ट्रिप आपली थायलंडची आहे 22 एप्रिलला। आत्ताच बुक करून ठेवा कारण की जसं लास्ट टाइम काही लोकांचे फ्लाईट तिकीटमुळे चार्जेस वाढले तसे तुमचे नको वाढायला। सो आत्ताच तुम्ही इकडे मी नंबर दिला आहे हॅपी ट्रिप्स बाय अभुनी अँड नव्यांजल। सो मजा येणार आहे। लास्ट शेवटचा जो ग्रुप होता त्यांचे काही नातेवाईक आहेत किंवा ते पण यायला रेडी आहेत। सो तुम्ही पण जा या नंबरवर आत्ताच व्हॉट्सअप करा आणि तुमचा सीट बुक करून घ्या आणि बुकिंग अमाऊंट फक्त द्यायची आहे बुकिंग करण्यासाठी, बाकीची अमाऊंट तुम्हाला नंतर ट्रिपच्या 15 डेज प्रायर द्यायची आहे। त्यामुळे त्याचा टेन्शन नाही आहे, आपली फक्त मजा करायची आहे। आणि जसे की यावेळेस असं एक वेगळं मागच्या वेळेस 5 नाईट्स 6 डेज होतं, यावेळेस 6 नाईट्स 7 डेज आहे कारण की आम्हाला कळालं की शॉपिंगसाठी अजून एक दिवस पाहिजे किंवा अजून एक्सप्लोअर करायला एक दिवस पाहिजे। त्यामुळे आम्ही 2 नाईट फुकेट, 2 नाईट क्रॅबी, 2 नाईट बँकॉक असं घेतलेलं आहे। मजा येणार ह्यावेळेस पण। सो जा या नंबरवर आत्ताच तुमचा सीट बुक करून घ्या आणि चला आता खाली बघूया काय चाललं यांचं। उघडण्याचा अतोनात प्रयत्न चालू आहे पण आम्हाला काय उघडत नाही आहे। आणि इकडे अभ्यास चालू आहे, अभ्यास। इकडे बघा मुलीने सगळा कचरा काढून ठेवला आहे आणि उपवासाची तयारी चालू आहे। इथे अगारोचा चॉपर प्लस हँड ग्राइंडर इकडे यूज करतोय आम्ही कांदा कटिंग करण्यासाठी। चालू कर बघा। आणि इकडे चालू आहे आमच्या मॅडमचे काय बनवते का उपवासाचे थालीपीठ जे की माझे फेवरेट आहेत आणि तयारी चालू आहे उपवासाची वाटणची आहे का? मला काय माहिती आता, मला वाटलं याच्याबरोबर काय दुसरं काय बनवते की काय। बघ असे गोल असे थालीपीठ गोल गोल। हे आता बहिणीची पीठ वापरायला घेतलं लाटणं त्याची तापत होती तर ती बोलते अगं लाटण्यानी कर। चेतना जल्दी किचनची ट्रिक का बंद झालं वाटतं? चेतना जल्दी किचन का आहे? चेतना जल्दी किचनला टाइमच नाहीये सध्या, टाइमच नाही। हालांकि इनका जो यूजर इंटरफेस है वो थोड़ा सा बदला गया है ईवी के साथ। तिथे बायको बनवणार आणि नवरा खाणार, तिथेच बसून एक साइडला बनवायचं एक साइडला राइस को क्वालिटी नहीं चाहिए, महंगा चाहिए उसको। भाई जो महंगी चीज बोलेगी ना अभी इसके पैसे ज्यादा है मैं बोली ना तो यही चाहिए उसको अभी। लगीन सराई आमची चालू झालेली आहे इकडे, धावपळ गडबड आणि आम्ही प्रांसलकडे आलेलो आहोत बट ऑब्वियस की लेहंगा आणि एंगेजमेंटची तयारी करायला। इथे फोटो सिलेक्शन चालू आहे इकडे आणि या दोघांचं नवीन पेज आहे। काय ना पेजचं नाव आहे निखिल की ऐश आहे, निखिल की ऐश आहे त्यांचं नवीन इंस्टाग्राम हँडल आहे। ऐश चालू आहे माझी, त्यामुळे भरभराट सब नया नया ऐसे ही लगता है रे भैया, सब नया नया ऐसे लगता है।
तर त्यामुळे तुम्ही नक्की त्या पेजला फॉलो करा आणि मला Share support करा. आणि आम्ही पण त्याच्यावर काहीतरी टाकत राहू. अजून ठरवलं नाही की कॉन्टेंट काय टाकणार आहोत, पण प्रयत्न करू. हो, प्रयत्नांती परमेश्वरम. सो सगळ्यांनी निखिलचा पेज मी इकडे टाकलेला आहे, त्याला जाऊन फॉलो करा आणि शेअर सुद्धा करा इंस्टाग्रामवर. त्यांचे पण काय आता कॉन्टेंट टाकतात माहीत नाही, नवीन नवीन कॉन्टेंट बघायला मिळतील आणि नवीन क्रिएटर आपल्या याच्यामध्ये आता आलेला आहे. सगळे जे ह्याच्यामध्ये सगळे टाकून मोकळे करून फायनली एंगेजमेंट आणि संगीतचा लुक आम्ही प्रांसलमधून केलेला आहे फायनल, आणि माझ्यासाठी पण केलं आहे. मेरे लिए मास्टर कैसे अच्छा था ना? एक नंबर. मास्टर जी इतने बढ़िया है ना, मेजरमेंट लेते नहीं फिटिंग अकबर होते ना, अकबर. हाँ उनको क्यूट बोला. वही सब होते ना, तो यहाँ पे ही आते. आप भी जरूर आना. ॲक्च्युली मी जे ज्ञानाच्या बड्डेला घातलेली ती मला फिटिंग एवढी आवडली की मी निखिलला म्हटलं इकडेच जायचं आणि इथून जायचं आपल्याला. सो बघूया आता काय बनतं आणि तुम्हाला आता एंगेजमेंटच्या दिवशी यांचं दोघांचं कळेल एक्झॅक्टली. कैसे दिसतोय? ऐसा नहीं था ये मास्टर जी, चेंज हो गया. चलो. या दोघींचं दिवसभर हे बघा असं चालू असतं. हे तिला पाणी पाजते, तिला भरवते आणि खेळत बसतात दोघे. ए नानू दीदीला जवळ घे, जा जा दीदीला जवळ घे, घे लवकर घे. बघ 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 बघ. चला मॅडम चलो लेट्स गो. सो काही गिफ्ट नायसा आणि रचनासाठी मी घेऊन आलेलो, ते द्यायचे राहिले. हिचा हिला गिफ्ट मिळाला, यांना तुझा गिफ्ट राहिलाच येत ना अजून. उद्या आज येईल बॅग त्याच्यात. अॅनिव्हर्सरीचा गिफ्ट उद्या उघडूया आपण, उद्या उघडूया अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट. आणि चेतनाचा गिफ्ट बॅग आली त्याच्यात. एकच गोष्ट आहे फक्त. चलो कुठे चालले? बाय बाय करा. बाय बाय. बाय बाय कर साऊ, बाय बाय कर. साऊची घाई. आम्ही दरवाजात यायचं आणि साऊ दरवाजाच्या बाहेर. कधी कोणी जातोय बाहेर आणि कधी साऊ, हा कधी कोण बाहेर निघतो आणि साऊ कधी जाते बाहेर त्यांच्यासोबत. सुजी केली का? बाय साऊ. साऊ बाय. मायकल मायकल बाय 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 बाय. पप्पा करते, तू करते. झोप आली. निनी आली तुला? निनी आली आहे का? सो निखिलच्या मस्त एंगेजमेंटची आम्ही शॉपिंग करून आलेलो आहे. म्हणजे अचानक भयानक आम्ही ऑफिसमधूनच गेलो. ऐश्वर्या आणि निखिल दोघे पण होते. आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललेलो कपडे बघायला. पण जसं की तुम्हाला माहिती आहे आम्हाला डिझाईन कपडे म्हटल्यानंतर प्रांसलच आठवते. सो आम्ही प्रांसलमध्ये गेलो आणि प्रांसलमध्ये त्यांना एवढे छान आउटफिट मिळाले. मी पण माझ्यासाठी घेतले, पण फाल्गुनीने ऑलरेडी तिच्यासाठी काहीतरी घेतले ना. सो थोडंसं मिसमॅच असणार आहे यावेळेस, पण ठीक आहे. चेंज करते मी चेंज करू? दुसरं बघता काही बोल शकते, दुसरे बघ म्हणते. मिसमॅच काय परत तिचा हिचा प्रॉब्लेम आहे. सो बघूया कसं काय होतंय. आणि काय चाललंय तुझं? तुला गाडी चालवायची आहे का? गाडी चालवायची तुला? आणि मेन गोष्ट म्हणजे आता असं झालंय, थांब ग काय करते. मेन गोष्ट आता असं झालंय की आम्हाला डान्स प्रॅक्टिस करायची आहे. म्हणजे सगळे डान्स प्रॅक्टिसला स्टार्ट झाले. रोज मेसेज येतो निखिलचा, किती हा गेल्यापासून रोज येतो. पण उद्यापासून आपण करू. उद्यापासून आम्ही डान्स प्रॅक्टिस करू, कारण की एकतरी आम्हाला डान्स करावाच लागेल. आम्ही आदल्या दिवशी डान्स शिकू का 4 दिवस आधी शिकू? आम्ही तसंच नसणार, तसंच डान्स करू. मला लक्षातच राहत. जयपूरला मी डान्स केलेला 2 तास आधी. 2 तास आधी आता अभि तरी चांगला करतो. माझं तर सगळ्यांना माहिती आहे. पण नाही आपण करूया एकतरी डान्स आपल्याला करायला लागेल. आय विल ट्राय. मला नाही एवढं, पण माझी मुलगी मस्त डान्स करते. मला ते एक हॅपीनेस आहे की मला नाही ज्या गोष्टी जमत नाही त्या बिचारी शी इज डुईंग गुड. येस. आणि तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आम्ही निखिलच्या लग्नाला कोणता डान्स केला पाहिजे. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा ना, एक गाण्याचं नाव सांगा, आम्ही ट्राय करू की त्याच्यावर. पण थोडंसं असं रोमॅन्टिक पाहिजे आणि मजा आली पाहिजे डान्स करायला आणि सोप्या स्टेज पाहिजेत. तर
करू शकतो आम्ही. नाही तर फास्ट असतील तर आमचं झालं कल्याण. आम्ही विसरतो. आमच्या संगीतचं आम्ही किती दिवस प्रॅक्टिस करत होतो तरी विसरलेलो शेवटला. आम्ही विसरतो. चलो लेट्स गो. येस. सो आम्हाला जास्त चालायचं असेल तर आम्ही लवलॅबचं मस्त रॉयल बेबी करिअर घेतलेलं आहे ज्ञानासाठी. एकदम सेफ्टी, कम्फर्टेबल आणि 4 वेळी यूज करू शकतो. फ्रंट बॅक बाजूला आणि डबल यूज करू शकतो. आणि सेफ्टी हार्नेस दिलेले आहे. इकडे वेलक्रोवाला बेल्ट दिला आहे जेणेकरून बेबीला बघा असंच ठेवलं तरी काय नाही तर असं मस्त खेळते. इकडे ॲडजस्टेबल स्ट्रॅप दिलेले आहेत की जेणेकरून बेबी व्यवस्थित सेफ्टी राहील. आणि हे कुशन एकदम सॉफ्ट आहे की मला पण काय त्रास होत नाही. सो याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जाऊन तुम्ही चेक करा. तुम्ही कुठे चाला? बघू हे. सो हे मी नायसासाठी मस्त दुबईवरून आणलं टॅब. आणि आम्ही तो जास्त चार्ज करत नाही. चार्ज संपते ना ग जास्त केली तर, म्हणून आम्ही चार्ज करत नाही. तिला रचना अजिबात देत नाही यूज करायला. थोडंसं 10-15 मिनिटं देते आणि स्विच ऑफ करते डायरेक्ट. तिला कळत पण नाही बिचारीला. जिजू नको इथे सोड ना तिला, बघू दे तिला. सोड ना तिला खाली, तिला खेळू दे ना असं पळ करा. जा दीदीचे खेळणे की जा. दीदीची खेळणी बघ किती आहे. जा टॉयज जा दीदीकडे. दीदीचा सरप्राईज माझ्याकडे मी देणार आहे दीदीला. सो आम्ही स्पेशल आलो नायसासाठी. मी थायलंडवरून काहीतरी गिफ्ट आणले छान. सो ते द्यायला 2-3 दिवसापासून राहिलेलं द्यायचं. मग आज फायनली आले. चला. सो ये है गिफ्ट. पहला गिफ्ट तो बंद कर. पहला गिफ्ट तर मेरे साली के लिए जो मैं लेके आया हूँ, छोटी छोटी बैग. तेव्हाच आवडली आणि आम्ही घेतली नाही. जास्त वाटली प्राइस आणि नंतर असं चुरचूर झालं की यार का नाही घेतली. लास्ट टाइम पण असंच झालेलं बघ. आपण पहिल्या दिवशी गेलो घेतली नाही. 3 दिवसानंतर खूप जागेवर दिसली ना, माझं मन खायला लागलं. आणि जेव्हा मी गेलो ना परत रिटर्न बँकॉकला तेव्हा मला ही बॅगच नाही मिळे. तो दुकानवालाच नाही. मग नंतर शेवटच्या दिवशी कसं तरी मिळाला म्हणून घेतली. येस. आणि नायसासाठी हे. आणि नायसा मी ज्ञाना आणि सावीसाठी खूप सारे चप्पल आणलेत. आणि नायसासाठी घालून दाखव. पॅन के दिखावी तरी छान आहे. मी थोडंसं मुद्दाम मोठी घेतली. तुला ना पहिले प्लास्टिक आहे ना. तिला घालून दाखव. नाही उभी राहा पहिले उभी राहा. हा झाले. काय परफेक्ट झाली. एक साईज मोठी आहे. दोन्ही पण घाल बाबू. पावसाळ्यापर्यंत होतील. बेडवर चालायची नाहीये ती बाबू. तुला आवडला सरप्राईज? सरप्राईज आवडला का? काय ग सरप्राईज आवडला? हा कोणाला सरप्राईज आहे? सो हा सरप्राईज घेण्यासाठी मी पळत गेलेलो. की मी दाखवतो ओपन करून तुला. सरप्राईज स्केच पेन आणि कॅमेरा. भाई देखो कॅमेरा. हा बी तर फोटो आहे आठवण म्हणून तुला. सो हा मी कॅमेरा घेतलाय डिजिटल तिच्यासाठी. एवढा छान आहे ना, मला तर खूप आवडलं. इकडे याच्या आतमध्ये असे रोल आहे कॅमेराच्या आतमध्ये. आणि असं ओके करायचं आणि आईचा फोटो काढायचा. ओके ओके असा रचनाचा एक फोटो काढला. आणि तो इकडे प्रिंट ऑप्शन केलं. असं फोटो टाकणार आहे. ए काढू नको. प्रिंट कशाला करतोय? फोटो तर बघ. बायकोचा तरी काढायचा फोटो. हेच छंद दिवसभर. ती कुठे गेली बघ ना कोपऱ्यात घालायला.
सनीचं सगळीकडे राहून जाऊन पब्लिसिटी. काल नायसाच्या स्पोर्ट्स डेला सगळ्यांना सांगत बोलताय बोलावं. मी बघ कशी आली नाहीसू दाखव. नाहीसू हे बघ कळतं हिला काय कळतं. हिला काय कळतंय दीदीकडे मागते. दीदी दे इकडे. दीदी अगं तुला शिकवू की नको. शिकवू की नको. आपण आम्ही जातो. ये तुला शिकवतोय. आता आपण मातीचा फोटो काढूया. ओके हा हा हे बघ इकडे ओपन केला की इकडे कॅमेरा ओपन करायचा. हा आणि ते कर कॅमेरावर क्लिक कर. हा काढ फोटो मातीचा वरचा फर्स्ट हा ओके. हा हा ओके. हा इकडे प्रिंटचा बटन आहे. हा क्लिक कर. हा त्याच्यावर ओके कर. परत एकदा दाब. अगं बाळा परत एकदा दाब ना प्रिंटचा बटन. नाही थांब. हा आता दाब. ओके दाब आता. ओके वरचा मोठावाला. अगं वर थांब. हा आता दाब. ओके. हा पॉवर लो बॅटरी लो आहे त्यामुळे होत नाही. थांब चार्ज लावूया आपण. सो असा प्रिंट येतो. हा रचनाचा फोटो काढलेला मी याच्यातून. आणि याच्यात इंक नाहीये फाल्गुनी माहितीये का. हा याची खासियत की इंक नाही याच्यात. नाही याच्याने मग त्या स्केच पेननी कलर करायचं. ब्लॅक अँड व्हाईट येतं आणि मग छान आहे. महाराज गाडीतच बसवले. हे झालं काय झालं. हा पण येतो जीवा आलेला. बिल्डिंग मध्ये काय आमच्या बिल्डिंग मध्ये पण येतो. पण आम्ही देत नाही त्यांना प्रमोशनला चान्स. जोजो आला कोणता. तिला कधीच जोजो आली. काय कोण आहे. हळदी कुंकू लावलंय तिला पण. 3 तास झोपली. डोळे पण तिचे ब्ल्यू. बाय गुग्गू बाय. चालले बा आई चालली. बाबा पण चालला. नाही आहेत तू नाही आहेत. दीदीकडे नाही आहेत. सावी दीदीकडे नाही आहेत. दोन्ही हाताने बाय करायचे. बघ सरळ बाय करतोय. माझ्याकडे राहशील ना तू. राहते का आता बाबा. आता आवाज बघ. चल इकडे त्याचा आवाज एवढा डेंजर. शूजचा आली का. झोप आली आईला. हे आईला नाही मग ते नाही येत तू लावते दरवाजा. कालचं पार्सल आज आलं. ॲनिव्हर्सरीला मागवलं. सो आज आलं हे. उद्या तुम्हाला उघडून दाखवेल मी. चला मुंग्या आलाय ते लगेच. मुंग्या आतमध्ये चला. सो फायनली आजचा दिवस असाच संपलेला आहे. आणि फायनली आज निखिलच्या एंगेजमेंटची शॉपिंग करून आलेलो आहोत आणि घेतलेलं आहे. सो तुम्हाला बघायला मिळेलच थोड्या दिवसात. ये देखो आज पूरा दिन मस्त एकदम इंडियन वेअर में हम लोग मंदिर. अरे आपल्याला मंदिरात जायचं होतं पण आम्ही खालच्या बिल्डिंग मधल्या मंदिरात गेलेलो. इंडियन वेअरच रोज घालते मी बघा. हा म्हणजे पूर्ण दिवस असं बाहेर निघाले तरी. सो आज आमचं सकाळी प्लॅनिंग होतं सिद्धिविनायकला जायचं पण लास्ट टाइम खूप गर्दी होती आणि दर्शन नव्हतं मिळालं त्यामुळे थोडंसं. आणि संडे पण आहे त्यामुळे स्किप पण केलं आम्ही. आता आधी कसं असायचं आम्ही चला मनात आलं चला येते पण आता ज्ञानामुळे थोडा विचार करावा लागतो. सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. मजा बघायला विसरू नका. आता निखिलचं लग्न आलेलं आहे. संगीतची प्रॅक्टिस लवकरच चालू करणार आहोत. आम्हाला कोणतं गाणं आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं की कोणत्या गाण्यावर आम्ही करणार आहोत. सो जा आणि आताच कमेंट करा आणि सांगा. तोपर्यंत सगळ्यांनी हसत राहा खेळत राहा आणि मजेत राहा.
क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी